मसवडमधील सुप्रसिद्ध डॉक्टर बाबासाहेब मारुती दोलताडे यांच्यावर साताऱ्याच्या मसवड पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला असून हॉस्पिटलमधील ऑपरेशन थिएटरमध्ये जबरदस्तीने बलात्कार केल्याची तक्रार पीडित महिलेने डॉक्टर दोलताडे यांच्याविरुद्ध केली। त्यानंतर आक्रमक झालेल्या डॉक्टरांच्या पत्नीने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला। त्यावेळी त्यांनी 2019 मधील खंडणीचा उल्लेख केला। हा प्रकार म्हणजे षडयंत्र असून डॉक्टर देवदूतच आहेत। ते निर्दोष असून न्यायदेवतेवर आमचा विश्वास असून सत्य लवकरच समोर येईल असेही त्या म्हणाल्या। संग्राम शेटे यांच्या विरोधात खंडणी तर राखुंडे यांच्या विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंद होता। गावगुंडांकडून आम्हाला धमकीचे निरोपही आले होते। गेल्या काही दिवसापूर्वी गावगुंडांनी आम्हाला 50 लाखांची खंडणीही मागितली होती। राखुंडे दाम्पत्याला हाताशी धरून डॉक्टरांविरोधात बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल केला असून असाही दावा डॉक्टर दोलताडे यांच्या पत्नी रेखा दोलताडे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे। डॉक्टर रेखा बाबासाहेब दोलताडे आमच्या हॉस्पिटलमधून आर्थिक अपहार करून पलायन झालेले राखुंडे दाम्पत्य यांच्या विरुद्ध आम्ही 9/11/2025 या तारखेला मसवड पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली आहे। हे तक्रार लपवण्यासाठी त्या दाम्पत्याने आमच्या विरुद्ध रचलेलं हे षडयंत्र आहे। ह्या दाम्पत्याने गावातील गावगुंडांना पकडून आमची तक्रार मागे घेण्यास प्रवृत्त करत होते। गावगुंडांच्या तर्फी आमच्याकडे धमकी वजा निरोप देत होते। गावगुंड आम्हाला असेही सांगत होते की त्यांची तक्रार मागे न घेतल्यास 2019 मध्ये सीट डॉक्टरांचं बाळ पळवण्यामध्ये आमचाही हात होता, हे तुला माहीत आहे का? जर ही तक्रार मागे नाही घेतलीस तर राखुंडे दाम्पत्याच्या पत्नी विरुद्ध आम्ही तुझ्या विरुद्ध बलात्काराची खोटी तक्रार नोंदवणार आहे। 9 नोव्हेंबर 2025 हाच मुद्दा पकडून हे गावगुंड आम्हाला खंडणी मागत होते। 9/11/2025 आणि 11/12/2025 या गावगुंडांच्या विरुद्ध आम्ही आणि त्या दाम्पत्याच्या विरुद्ध 2 तक्रार मसवड पोलीस ठाण्यात दिलेल्या आहे। त्याच्यावरती अद्याप कुठलीही चौकशी झाली नाही। उलट त्या दाम्पत्यांना हाताशी धरून पोलीस ठाण्याने डॉक्टरांविरुद्ध खोटा गुन्हा नोंदवला आहे। आमचे डॉक्टर निर्दोष आहेत। आमचे डॉक्टर रुग्णांचे देवदूत आहेत। त्या 5ही गुंडांना असलेली मागची पार्श्वभूमी, 5ही गुंडांचे असलेले त्यांच्या विरुद्ध असलेले गुन्हे हे सर्व मसवड जनतेस व पोलीस ठाण्यास माहीत असताना देखील मसवड पोलीस ठाण्याने आमच्या तक्रारीची दखल न घेता त्यांना पाठीशी घालत आमच्या विरुद्ध तक्रार नोंदवली आहे। या 5ही गुन्ह्यामध्ये संग्राम शेटे यांच्या विरुद्ध असलेला गुन्हा, लक्ष्मण राखुंडे यांच्या विरुद्ध असलेला पोक्सोचा गुन्हा, ह्याचा कुठलीही पार्श्वभूमी बघितली नाही। अजिबात घाबरणार नाही, नेटाने लढू। न्यायदेवतेवर आमचा पूर्ण विश्वास आहे। न्यायदेवता आम्हाला न्याय देईल अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे आणि आम्ही ते करून दाखवू। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।